नमस्कार, मी साठा. माझं एक इंटरेस्टिंग कॉम्पिटिशन पाहायला आलो आणि हा माहिती असेल तुम्हाला. सांग तुझं नाव सांग. स्वामी. तर आता मी फर्स्ट टाइम आलो अशा प्रकारची कॉम्पिटिशन बघायला. तर एक्सपिरियन्स कसा आहे तो तुम्हाला सांगतो. बॅक स्टेज जायला मिळालं तर फार भारी. 6 एप्रिल म्हणजेच रामनवमीचा दिवस 2025 मी ही खुली राज्यस्तरीय शरीर सौष्ठ्य स्पर्धा. किती जड शब्द आहे ना हो. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर बॉडी बिल्डिंग स्पर्धा. छोट्या मोठ्या स्पर्धा आधी मी पाहिल्या आहेत, पण ही पहिलीच माझी अशी स्पर्धा होती जी स्टेट लेवलची होती. तर ही जी स्पर्धा होती ना ती हाईट असोसिएशननी ऑर्गनाईज केलेली होती आणि किताब मिळणार होता विजेत्याला, ते म्हणजे पसायदान श्री. खूप जास्त इंटरेस्टिंग वाटलं, कारण पसायदान म्हणजे भक्ती आणि ही स्पर्धा होती शक्तीची. म्हणजे भक्ती आणि शक्तीचा मिलन या स्पर्धेच्या व्यासपीठावर साधला होता आयोजकांनी, इतकं मात्र खरं आहे. हाईट आणि वेट असोसिएशन मधलं बेसिक डिफरन्स सांगतो. तर हाईट असोसिएशन मध्ये कॅटेगरीज ज्या बनवल्या जातात वेगवेगळ्या बॉडी बिल्डर्सच्या, त्या उंचीनुसार बनवल्या जातात आणि वेट असोसिएशन मध्ये वजनानुसार. तर आता हे हाईट असोसिएशन आहे, यामध्ये हाईट ह्या डायनामिकला खूप जास्त महत्व आहे आणि तिथे वजनाला खूप जास्त महत्व आहे. म्हणजे बॉडीची जी साईज असते त्याला खूप जास्त महत्व आहे. तुम्हाला इथे मोठमोठे प्रोफेशनल बॉडी बिल्डर्स सहसा दिसणार नाही, पण वेट असोसिएशनचा कारभार हा खूप जास्त मोठा आहे. इतकी मला माहिती आहे. ह्यामध्ये अजून खूप जास्त डीप जाण्यात काहीच अर्थ नाही, कारण खूप जास्त सावळा गोंधळ सुद्धा आहे. आणि या स्पोर्टला स्पोर्ट म्हणावं का याबद्दल सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. तर बघा, आतमध्ये प्रवेश केला, स्पर्धेला सुरुवात झाली होती, पण माझी इच्छा होती बॅकस्टेज पाहायचं. म्हणून मी ट्राय केला आणि पाहत होतं काय, इथे कुठलाही बॅकस्टेज नव्हता. बाहेर पटांगणाच्या सर्वत्र बॉडी बिल्डर पसरले होते. कोण इथे तेल लावताय कोणाला, तर कोण इथे क्रीम लावताय कोणाला, कोण तिथे पोजिंगची प्रॅक्टिस करताय, तर कोण इथे मसल्स फ्लेक्स करताय किंवा मग स्ट्रेचिंग सुद्धा करणारे बरेच बॉडी बिल्डर मला दिसले. थोडंसं आतमध्ये अजून शिरलो तर मला एक इंटरेस्टिंग पण त्याच वेळेला विदारक सत्य दिसलं बॉडी बिल्डिंगचं. ते म्हणजे हे जे बॉडी बिल्डर परफॉर्म करून बाहेर येत होते ना, ते अक्षरशः घामाने भिजलेले होते. कारण आधीच कॉम्पिटिशनच्या 24 किंवा 48 तास ही लोक आपलं जे पाण्याचं जे प्रमाण असतं ना ते कमी कमी करत नंतर शून्यावर आणतात. आणि त्यात जर एवढा घाम आला तर बिचारे कसे सर्व्हाइव्ह करणार हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर बॉडी बिल्डिंगचं अर्थशास्त्र तुम्ही बघाल ना, ते फार जास्त क्लिष्ट आहे. कारण जितका खर्च एक बॉडी बिल्डर एक महिन्याला करतो ना, तितका बक्षिसांचा मोबदला काय त्यांना कॉम्पिटिशन मधनं मिळत नाही. जरी एकंदरीत प्रत्येकाची मला धरून इच्छा असली की अशा प्रकारचं फिजिक असण्याची, म्हणजे अशा प्रकारचे ऍप्स असले पाहिजेत, मसल बायसेप्स असले पाहिजेत, पण ते शक्य नाही. कारण एकंदरीत आपलं स्वतःचं अर्थकारण आणि आपलं स्वतःचं आरोग्य ह्या दोन गोष्टीला तिलांजली द्यावी लागेल. त्याच वेळेला अशा प्रकारचा भारी फिटनेस तुम्ही कमवू शकता. एवढं काय ते मला आतापर्यंतच्या माझ्या जिमच्या प्रवासामध्ये कळलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि पुढच्या एपिसोडमध्ये मी तुमची काही इंटरेस्टिंग पाहुण्यांबरोबर भेट घडवून देतो. तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि हर हर महादेव.